सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 26 जुलै रविवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, परंतु मागचा जून महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला नव्हता आणि आता जुलै संपत आलेला आहे। तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या। तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या मनात प्रश्न पडलेला असेल की आज 26 जुलै आहे, आज रविवार आहे, तर आज रविवारी सर्व बँकांना सुट्ट्या असतात, सर्व बँका बंद असतात, तरी पण कसे हे पैसे येणार? तर बघा, लाडक्या बहिणींना तुमचा लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातून सोडला जात आहे। म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडके बहिणींनो, अशा सर्व बातम्यांना आणि अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये जून हप्ता आणि जुलै हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। आता हा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता आज 26 जुलै रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडले जात आहेत तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुमची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपून जात आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्यात। म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे त्याचीच माहिती या ठिकाणी आता पाहून घेऊया। आता बघा, लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, जून हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 3,600 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होते आणि जुलै हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अजून 3,600 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। म्हणजेच जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 7,200 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। आता निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता। आता या प्रमुख बँकांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। परंतु लाडके बहिणींना एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख जिल्ह्यांची निवड आणि प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जात आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज जून हप्त्याचे पैसे, जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडले जात आहेत त्याविषयी महत्त्वाची माहिती पाहत आहोत। त्यामुळे
जर तुम्ही लाडके बहिणी असाल तर हा व्हिडिओ पुढचे 1 मिनिट सविस्तर पहा. आता बघा लाडके बहिणींनो, आज 26 जुलै रविवार आहे. तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहे ते तर आपण पाहणार आहोत. परंतु लाडके बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे पैसे जमा झालेले असतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जुलै हप्त्याचे पैसे सोडले जात आहेत. परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे पैसे आलेले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सोडले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात. परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता दिलासा मिळून जात आहे. आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल त्याच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु ज्या बहिणींचं बँक खाते या प्रमुख बँकांपैकी नसेल तर त्या बहिणींची प्रतीक्षा संपवून जात नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा केले जात आहेत तर त्या बँकांची यादी वाचवून दाखवत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, खाजगी बँका आहेत, पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत. तर या बँकेपैकी कोणकोणत्या बँकेमध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता सोडले जात आहेत तर ते बँका कोणकोणत्या आहेत तेच आता आपण पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींना, राज्यातील ज्या ज्या बहिणींचं बँक खातं SBI बँकेमध्ये म्हणजेच भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये असेल, ज्या ज्या बहिणींचं बँक खातं बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, IDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, अजून उर्वरित 5 बँका आहेत त्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. उर्वरित 5 बँकांची नावे सुद्धा वाचून दाखवत आहे. परंतु बँकांची नावे पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना सरकारच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी, जुलै हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत. जर तुम्ही अशा महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. अन्यथा तुमची प्रतीक्षा संपणार नाही. तर बघा, पहिली जी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. दुसरी पात्रता, घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. लाडक्या बहिणींनो, तुमचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपवून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 26 जुलै रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या 27 जुलै उद्याचा वार सोमवार आहे तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी 28 जुलै आहे तर परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत तर याची आपण
संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर पद्धतीने आपण बँकांची यादी आणि पात्रता यासोबत कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सोडले जाणार आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे या ठिकाणी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना आता दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने सर्व लाडकी बहिणींचे जून हप्त्याचे, जुलै हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेले होते। आता जून महिना संपूर्ण सरासरी 2 वर्ष उलटून गेलेले आहेत, म्हणजेच 2024 सालापासून आता 2026 साल सुरू आहे। म्हणजेच फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि तटकरे मॅडमने ही योजना राज्यातील गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेले होते आणि त्यांना मागच्या 2 वर्षांपासून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत। परंतु राज्यातील अशा पण काही बहिणी आहेत की त्या बहिणींना पुढील हप्त्यांचे पैसे येत चाललेले आहेत, परंतु मागील हप्त्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत। जर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील किंवा पुढील हप्त्यांचे पैसे बंद झालेले असतील तर तुम्हाला आता एक फोन करावा लागणार आहे। फोन केल्यानंतर तुमचे मागचे हप्ते आणि चालू हप्ते सुरळीतपणे तुम्हाला मिळत राहणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने या ठिकाणी कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये पैसे सोडले जात आहेत याविषयी माहिती देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींना, आज सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत तर बघा, जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 असे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये असे टोटल मिळून 5500 रुपये सोडले जात आहेत। परंतु ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसेच मिळालेले नसतील त्यांना सर्व हप्त्यांचे पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची जून, जुलै हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण भरपूर वेळ घालवलेला आहे। आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्हे या ठिकाणी बँकांची आणि जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 4 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। जर तुम्ही या 4 प्रकारच्या बहिणींपैकी असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडकी बहिणींना, आज सकाळपासून पैसे जमवायला सुरुवात झालेली होती। सकाळपासून भरपूर लाडकी बहिणींनी पैसे सुद्धा काढून आणलेले आहेत। भरपूर लाडकी बहिणी सध्याच्या स्थितीला बँकेमध्ये गर्दी करून थांबलेले आहेत। म्हणजे सांगायचं म्हटलं तर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडकी बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे। तर आता आपण वेळ न घालवता
सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घ्यात, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जात आहे त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, परंतु 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. मग या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याविषयी तुम्हाला माहिती देतो. बघा, राज्यातील ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. ज्या बहिणींचे वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. म्हणजे सांगायचं म्हटलं तर ज्या बहिणी गरजू नाही, ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी नाही, तर अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत. परंतु ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी ज्यांचं उत्पन्न कमी असेल, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, म्हणजे ज्या बहिणी खरोखर पात्र आहेत त्याच बहिणींना हे पैसे आता मिळत आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे या ठिकाणी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची, तालुक्यांची आणि गावांची यादी पाहून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव या प्रमुखमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची यादी पाहून घ्यात. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की एकाच दिवसामध्ये सर्वच जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, परवा 12 जिल्हे असे 3 दिवसांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर आज प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत. उद्यासुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवासुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे आता सोडले जात आहेत. आणि लाडक्या बहिणींनो, तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्ही अख्खा जुलै महिना वाट पाहिलेली होती, म्हणजेच जुलै महिन्याचे 1 तारखेपासून आता 26 जुलैपर्यंत तुम्ही वाट पाहिलेली होती. परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांमधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे एकाच दिवशी सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे हे पैसे आता टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत. तर सध्याच्या स्थितीला 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये असे 3 टप्प्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत. तर बघा लाडके बहिणींनो, सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये ज्या पैसे सोडले जात आहेत, तर ते पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण पाहून घेऊयात. तर बघा लाडके बहिणींनो, सर्वात अगोदर मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे शहर, अमरावती, अकोला, परभणी, बीड, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यानंतर लाडके बहिणींनो गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर जून जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर बघा लाडके बहिणींनो, यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही बहिणींना जून हप्ता मिळालेला आहे, जुलै हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. परंतु ज्यांना जून जुलै हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये लवकरच आता जून जुलैचे पैसे सोडले जाणार आहेत. लवकरच पैसे जमा होत